नाहीतर पुढच्या आमच्या मागण्या नाहीतर पुढच्या मेप प्रशासनाचा मेप प्रशासनाचा आम्ही दिनांक 29/11/2024 रोजी विविध मागण्यासंदर्भात निवेदन दिलेलं आहे नगरपरिषदेला आणि जिल्हाधिकारी कार्यालयात। आमच्या अशा मागण्या आहेत की आमच्या जी काही सेवानिवृत्त झालेले कर्मचारी आहेत त्यांचं देणं हे वेळेवर दिलं जात नाही। त्यांचं अजूनपर्यंत काही लोकांचं तर सर्व्हिस बुकसुद्धा गेलेलं नाही आणि जी काय पेन्शन कारवाई ह्यांनी बेकायदेशीर त्याची थांबवलेली आहे, म्हणजे कोणती पेन्शन विक्रीची, ते आम्ही चालू करा म्हणून त्याच्यासुद्धा आमची त्या निवेदनामध्ये मागणी आहे। 7व्या वेतन आयोगाचा शेवटचा 5वा हप्ता राहिलेला आहे काही कर्मचाऱ्यांना, तो सुद्धा देण्यात आलेला नाही आणि वैद्यकीय बिलं काही लोकांना दिलेली आहेत, काही लोकांची तशीच पडून आहेत, त्याच्याकडे दुर्लक्ष आहे। सध्या आमचा आलिम शेख म्हणून एक कर्मचारी आहे सफाई विभागाचा, तो अतिशय म्हणजे जीवन मरणाशी झुंजत आहे, परंतु त्याच्या बिलाकडे सुद्धा दुर्लक्ष केलेलं आहे। आज आमच्या विभूतीताई कुठे गेल्या, 6 महिने झाले रिटायर होऊन, त्यांचं सर्व्हिस बुक सुद्धा गेलेलं नाही। आज त्यांच्या घरावर त्यांनी लोन अलीकडे हो त्यांच्या घरावर त्यांनी लोन घेतलेला आहे। त्यांनी रजारोगीकरणाचं किमान माझे पैसे द्या, सर्व्हिस बुक जेव्हा पाठवायचे तेव्हा पाठवा असं साहेब येऊन वेळोवेळी सांगतात, परंतु त्यांच्याकडे सुद्धा दुर्लक्ष केलं जातं। आता रजारोगीकरणाचे पैसे त्यांचे जे काय आहेत ते द्यायला पाहिजे, त्याला कुठं सर्व्हिस बुक पाठवायची ह्याची त्याची गरज नाही। त्यांचा तो 10 महिन्याचा पगार आहे, हक्काचा पगार आहे, तो तात्काळ दिला पाहिजे। त्यांचं कुठलं जर ते काम होईल त्यांची बँकेची होणारी कारवाई थांबल, परंतु वारंवार ते खेटे मारून सुद्धा त्यांना ते हे करतात, धुडकावून लावतात। अशा पद्धतीनं ह्या नगरपालिकेमध्ये कर्मचाऱ्यांची हेळसांड चालू आहे आणि आमचं जे काही 7व्या वेतन आयोगापोटी काय ह्याच्या सहाय्यक अनुदानापोटी जे काय अनुदान येतं आहे 3 कोटी 15 लाख काय जे असेल ते असेल, परंतु ते अनुदान देखील 1-1.5 कोटीचा आमचा पगार आहे, त्याच्यामध्ये बाकीचं जे काय अनुदान शिल्लक राहते ते इतरत्र त्यांनी गुत्तेदार फलाना विस्तार असं हे इतर खर्च केलं जातात आणि दिलं जाते त्यांचं, परंतु आमचे 10 कर्मचारी जर त्या राहिलेल्या अनुदानामध्ये काढले तर आमच्या कर्मचाऱ्याचं कुठलंही द्यायचं शिल्लक राहणार नाही। हे साध्यासुद्धा गोष्टी असताना सुद्धा ह्याच्याकडे दुर्लक्ष केलं जातं आहे आणि कर्मचाऱ्यावर जाणीवपूर्वक अन्याय केला जातो आहे। हे प्रशासनानं थोडं लक्षात घेतलं पाहिजे। आणि राहिला संवर्गाचा प्रश्न, हे संवर्गाच्या लोकांना ह्या कारवाई करा म्हणल्यानंतर ते म्हणतात हे तुम्हाला बसत नाही, तुम्ही कर्मचारी नाही। आम्ही कर्मचारी नाहीत मग कोण आहेत ते तर सांगा ना। तुम्ही आम्हाला DA देता, तुम्ही आम्हाला आयोग देता, तुम्ही आम्हाला सगळे देताय, अरे तुम्ही नगरपालिकेच्या पोटातूनच आलो ना, आणि तुम्ही आम्हाला सर्व ह्या काय जे काय सवलती आहेत आम्हाला नाहीत। अरे फक्त तुम्हाला सवलत कोणती दिली आहे शासनाने की बाबा फक्त तुम्हाला पेन्शन तुमची जी आहे नगरपालिकेकडून मिळणारी ती शासनाकडून मिळणार आहे, आणि तुमचा जो काय बकाया आहे तो सुद्धा 1 टाईम म्हणजे शासनाकडून दिला जातो आहे। बाकी पगार तर आमच्या सहाय्यक अनुदानाचा नाही ना तुमचा। हे ह्यांना समजत असताना सुद्धा हे लोकसुद्धा आम्हाला मदत करत नाहीत, ही अन्यायाची गोष्ट आहे ना। कर्मचारी सर्वांनी एकत्रित असायला पाहिजे, ह्यांना जाणीव असायला पाहिजे आपण एकत्रित काम केलेलं आहे आणि सहभागात गेले आम्ही सरकारीच आहेत, आम्ही शासनाचेच आहेत, ही काय पद्धत लावलेली आहे। अशा पद्धतीने आमच्या मागण्याचे म्हणजे हे विचार करावा आणि तात्काळ आमच्या मागण्या मान्य कराव्या। आपण मागील आठवड्यामध्ये 9 तारखेला उपोषण आंदोलन करण्याचं पण निवेदन दिलं होतं, त्यानंतर नगरपालिकेच्या वतीनं काही आपल्या कर्मचाऱ्यांनी देयके अदा केलेले आहेत आणि आपल्या संघटनेच्या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना बोलून प्रशासनाच्या वतीने आपल्याला आता हे आंदोलन तात्पुरतं मागं घ्या असं आपल्याला सांगण्यात आलं होतं आणि आपल्याला लेखी
ते त्या दिवशी जे आम्ही निवेदन दिले का कुणाला बिलं दिलेलं आहे ते काय आम्हाला काय माहिती नाही. एकाही कर्मचाऱ्याला बिल दिलेलं नाही. बिलं तसेच आहे तिथे राहिलेले. आणि त्या दिवशी सांगून सुद्धा माझ्या माहितीप्रमाणे 3 तारखेला माननीय जिल्हाधिकाऱ्यांनी यांना पत्र दिलेलं आहे की यांच्याशी चर्चा करा आणि काय ते मिटवून. त्यांनी कुणालाही चर्चा केलेली नाही आणि अद्यापपर्यंत कुणाला काहीही त्यांनी केलेलं नाही. आमची फक्त मागणी काय आहे की बाबा आम्हाला जे येत आहे का अनुदान, त्या अनुदानातून तुम्ही पैसे कुठं खर्च करतो हे आम्हाला दाखवा. जर ते आमच्या अनुदान जर आम्हाला खर्च जर पूर्ण केले तर आम्हाला ही आज वेळ झाली नसती ना. त्याच्यामुळे ते आम्ही ज्या आंदोलनाचं नाव ठेवलं बाब दाखवलं साधगा, तो लेखापाल काय करतो, प्रत्येक महिन्यातला आलेले जवळपास 50% पैसे राहते. तो 50% पैसे इतर कुठं घालतो, तो गुत्तेदाराची बिलं काढतो का कुठं पाणी पुरवठ्याची बिलं काढते, ते आम्हाला दाखव म्हणलं तर ते दाखवत नाही. त्याच्यामुळे आम्ही ते तसं ते नाव हे केलं की बाब दाखवून साधगा. एवढं करून सुद्धा तो इतका मजूर आहे की 6 महिन्याखाली देखील आम्ही हीच मागणीचं निवेदन दिलं होतं. त्याच्यावर त्यानं कसलीही त्यानं कारवाई केलेली नाही. त्याच्याला आहे का आता कुठली सगळं यांचं सगळं असं चालू आहे. रजा नसती तर काही नसते. ज्या दिवशी कर्मचारी काय निवेदन घेऊन येणार आहेत म्हणले की हे लोक गायब होते. पैसे कसं आहे बाबा, आम्ही काय म्हणतो जे शासनाने पैसे दिलेले आहेत तेच पैसे आम्हाला द्या. आम्ही का तुम्हाला तुमच्या घरचे पैसे मागतो, बरोबर आहे का तुमच्या काय प्रॉपर्टी मधले पैसे द्या म्हणतो का आम्हाला? अरे बाबा आम्हाला जे पैसे दिलेत ते पैसे द्या ना आम्हाला. त्याने काय करते, शासनाला खोटी माहिती पाठवते की कर्मचाऱ्याला सगळे पैसे दिले, खोटा हिस्सा पाठवते. माझं एकच मागणी आहे की तुम्ही शासनाला जे खोटे हिस्से पाठवले आहेत त्याच्या आम्हाला प्रति द्याव्या. पैसे किती आले, किती खर्च केले हे आम्हाला त्याचा लेखाजोखा द्यावा. आम्ही ठरवू काय करायचं काही नाही. परंतु ते विषय निघतील याच्यामुळे ते चर्चेला बसण्याची त्यांची तयारी नाही. जर आता ह्याने आज आम्ही जर आंदोलन केलं, आज जर ह्याने कारवाई केली नाही, आमचा नवरा मेला की आमच्या लोकांना घेतलं नाही. आम्ही तसंच बसलो. घेतो म्हणते 5 वर्ष झालं. इतक्यात बाळाने नेली मडत. तुमचं नाव सांगा. चित्रकला तटात, नवऱ्याचं नाव पडणार. तुम्ही द्या कबूल. माझं नाव अंबिका शिवाजी तोडकरी. लागून आम्हाला 2011 पासून परमनंट केले. त्याच्यात 16 वर्ष आमचं नुकसान झाले. तरी आमचं इरेस द्या म्हणलं मॅडमला 10 वेळेस भेटले तरी देऊ काढू असंच करायले. तरी बिल काय काढलेलं नाही. एवढं आमचं बिल काढावं एवढीच विनंती आहे मॅडम. मी कमल लोमटे. आज 3 वर्ष झालं मी रिटायर झाले. माझ्या जागेवर आणि घेतलं नाही. मेलेल्याच्या जागेवर घेते ती, जिवंत माणसाच्या घेत नाही ती जागेवर. माझं एवढंच म्हणणं आहे. माझा मुलगा वारलाय, मी करून काय खायचं? मला बी पैसे वेळेवर दिलेले नाही तर 50-50 हजारानं आता पस्तर दिल्या तर मी आता उपाशी मरायला लागले. मी काय करायचं सांगा. माझ्या